गोवा येथील डॉक्टरांचा फोन आला. त्यांना माझ्याबद्दल काही डॉक्टरांच्या माध्यमातून माहिती मिळाली होती. रोबोटिक सर्जरीज मी नाशिकमध्ये बऱ्यापैकी मोठ्या नंबर्समध्ये करत असतो. त्यांनी मला विचारलं, डॉक्टर तुम्ही प्रोस्टेट कॅन्सरची रोबोटिक सर्जरी गोव्याला येऊन करू शकाल का? त्यांना म्हणालो की मला रिपोर्ट जर कधी पाठवले तर मी एसेस करतो आणि सांगतो. पुढच्या काही तासांमध्ये त्यांनी मला 2 पेशंट्सचे रिपोर्ट्स पाठवले. मी त्यांना फोन केला की येस, पेशंट्स आयडियल आहेत, सर्जरी करता येऊ शकते, परंतु तुम्ही मला का बोलवतायत आणि याच्या आधी आपल्या हॉस्पिटलमध्ये जो रोबोट आहे त्याच्यावरती प्रोस्टेट कॅन्सरच्या सर्जरी झाल्या आहेत का? त्यांनी उत्तर दिलंय, तर आजपर्यंत गोव्याच्या इतिहासात एकही प्रोस्टेट कॅन्सरची रोबोटिक सर्जरी झालेली नाही. मी म्हणालो मला त्या पेशंटशी चर्चा करायला आवडेल, कारण मी येताना पहिल्यांदा त्यांना भेटणार आहे. गोव्याचे पेशंट म्हटलं की ऑब्व्हियसली एज्युकेटेड. त्यांनी जे प्रश्नांची भडीमार सुरू केली. पहिला प्रश्न होता, प्रोस्टेट कॅन्सरची सर्जरी केल्यानंतर लघवी अनियंत्रित होईल का? लघवीवरचं नियंत्रण जाईल का? किंवा याच्यामुळे जीवाला धोका निर्माण होईल का? त्यांना मी विश्वास दिला की आजपर्यंत 150 पेक्षा जास्त ज्या प्रोस्टेटिक कॅन्सर सर्जरीज मी रिसेंटली केल्या आहेत, एकाही पेशंटला कॅथेटर जास्त दिवस ठेवावं लागलं नाही किंवा डायपर सुद्धा वापरावे लागले नाही. संध्याकाळी 6 वाजता मी गोव्याला पोहोचलो. 7:30 वाजता पहिली सर्जरी सुरू केली आणि पहाटे 2 वाजेपर्यंत दोन्ही सर्जरी संपलेल्या होत्या. 10 दिवसानंतर एका पेशंटच्या मुलीने मला फोन करून सांगितलं, सर आम्हाला वाटलंच नव्हतं की प्रोस्टेट कॅन्सरची रोबोटिक सर्जरी इतकी सोपी असू शकते. आमचे पेशंट 3 दिवसात घरी आले, बाबांचं कॅथेटर काढलंय, त्यांना युरिन व्यवस्थित कंट्रोल होते, काही त्रास होत नाहीये. आम्ही कारण नसताना या भीतीपायी सर्जरी टाळत होतो. प्रोस्टेट कॅन्सर हा पुरुषांमध्ये आढळणारा एक खूप कॉमन कॅन्सर आहे. अवेअरनेसमुळे किंवा PSA ह्या रक्ताच्या चाचणीमुळे प्रोस्टेट कॅन्सरचं निदान खूप लवकर व्हायला लागलेलं आहे. प्रोस्टेट कॅन्सर जर कधी तेवढ्या भागापुरताच मर्यादित असेल तर रोबोटिक सर्जरी ही त्याच्यासाठी सर्वात चांगली उपचार पद्धती आहे.